नमस्कार, रामकृष्णरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा परारेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 133. कुबेरादी 4 तीर्थांचे महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय दत्त ततो गच्छन् महिन्माल परतीर्थ चतुष्टयम येषा दर्शनमात्रेन सर्व पापक्षय भवते. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, त्यानंतर 4 उत्तम तीर्थांना जावे. त्याच्या केवळ दर्शनाने सर्व पापांचा क्षय होतो. ती तीर्थे कौबेर, वारुण्य, याम्य व वायव्य आहे. जिथे अतिबुद्धिवान महाबलशाली कुबेर आदी लोकपाल सिद्ध झालेत. राजा युधिष्ठिरने विचारले, हे अनक, पूर्वी श्री नर्मदा तटावर येऊन लोकपालांनी कोणत्या कारणास्तव तप केले ते मला कृपया कथन करावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय दिले, तृणबिंदू समान अस्थिर, केळ्या समान निसार, मृगतृष्णे समान चंचल, तसेच विविध प्राणीमात्रांचे समुदाय या चराचरात जगाला अचल निर्मल स्थितींचे अधिष्ठान करतात. पण चरांचरेसहित संपूर्ण त्रैलोक्यात सर्व प्राणीमात्रांचा आधार माता पिता बंधू व मित्र धर्मच आहेत असे जाणून त्या सर्व उत्कंठित लोकपालांनी केवळ वायूचे सेवन करतात. अनुपम तप केले. हे राजेंद्र, कृतयुगाचा अर्धा काळ लोटल्यावर भगवान श्री शंकराने संतुष्ट होऊन योग्य वराने महाबलशाली लोकपालांच्या मनोकामना पूर्ण केल्या. जो जे मनोरथ इच्छितो त्याचे ते मनोरथ मी पूर्ण करतो असे वचन ऐकून वरदायी देवाला लोकपालांनी उत्तम वर सांगितला. कुबेराने म्हटले, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात, शिवाय मला वर देऊ इच्छिता तर मी यक्षांच्या स्वामी व धनाध्यक्ष व्हावे. त्यानंतर संयमात मग्न यमाने श्री महादेवाला म्हटले, मी आपल्या संहार करतेत सर्व जिवंत प्रधान व्हावे. तसेच भगवान श्री महेश्वराला नमस्कार करून वरून म्हणाले, हे भगवान, मी जलाजीवांशी समन्वय साधून वरून लोकात क्रीडा करावी. मग हे भरत वंशोत्पन्न राजा वासुदेवाने श्री महेश्वराला नमस्कार करून त्रैलोक्यात व्यापकतेचा वर मागितला. उमादेवी सहित श्री शंकर त्या लोकपालांना इच्छेनुरूप वर देऊन अंतर्धान पावले. भगवान श्री शंकर निघून गेल्यात ते सर्व लोकपाल तिथे स्थित झाले. त्या प्रत्येकाने तिथे स्वतःच्या नावाने वेगवेगळ्या श्री महेश्वराची स्थापना केली. राजा कुबेराने कुबेरेशाची, यमाने यमेश्वराची, वरुणाने वरुणेश्वराची व वायूने वातेश्वराची प्रतिष्ठापना केली. स्थापन केल्यावर सर्व देवांनी यज्ञात समिधा टाकून व विविध शुभ मंत्रांना अभिषेक करून विधीपूर्वक सर्वेश्वर श्री शंकराचे पूजन केले. त्यानंतर त्या सर्वांनी सर्वेश्वराप्रमाणे त्या ब्राह्मणांना बोलवले. ते क्षमाशील, आत्मसंयमी, क्रोधावर ताबा असलेले, सर्व जीवांना अभय देणारे, वेदविदेत पारंगत, सर्व शास्त्रात निपुण, तसे ऋग्वेदात, यजुर्वेदात, सामवेद व अर्थवेदाच्या ज्ञानाने शोभित होते. ब्राह्मण, आम्ही तुम्हा सर्वांना 4 प्रकारचे दान देऊ, तसे तुम्ही ते सर्व ग्रहण करावे असे त्या ब्राह्मणाला सांगून त्यांना त्या स्थानी उत्तम दान दिले. त्यांना उत्तम भूमिदान देऊन विश्वास दिला. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत पृथ्वी स्थित आहे, तोपर्यंत ही दान केलेली वस्तू तुमची आहे. तुमचा कोणी विरोधी नाही. लोकपालाने दिलेले हे राजा अथवा राजा समान अन्य कोणी अज्ञानी ते अमान्य करून ती भूमी बळकवण्याचा प्रयत्न करेल त्याची गती ऐका. हे भरत वंशोत्पन्न राजा, अग्निदेव त्याला संपूर्णतया भस्म करून निःशेष करतो. युधिष्ठिर यामुळे सर्व प्रकारे यज्ञपूर्वक स्वकल्याण इच्छिणाऱ्या राजांची ब्राह्मणांची भक्ती करावी. राजा वृक्ष आहे, ब्राह्मण त्याचे मूळ आहे, नोकर त्याची पाने आहेत व मंत्री त्या वृक्षाचा फांद्या आहेत. त्याच्या मुळाचे प्रयत्नपूर्वक रक्षण केले. मुळाचे रक्षण केल्यावर वृक्षाचा नाश होत नाही. तिथे भूमी दान करणारा स्वर्गात 60,000 वर्षे निवास करतो. या मर्यादेचा विनाशक व अवमान करणारा तितकेच वर्ष नरकात राहतो. स्वतः अथवा परक्यांनी दिलेल्या पृथ्वीतलाचे नियमाने पालन केले पाहिजे. ज्याची जशी भूमी त्याचे तसे फल असते. हे नृपश्रेष्ठ, जे राजे देवाज्ञेचे स्मरण करून त्या भूमीचे निरंतर पालन करतात ते स्वर्गात राहतात. स्वतः अथवा परक्यांनी दिलेली धरती नित्य
यज्ञपूरक रक्षणीय आहे. दान करणारे इच्छेनुसार त्याचे पालन कल्याणकारी आहे. जो राजा प्रजा पालनात गर्क आहे त्याचे आयु, यश, बल, धन व संपत्ती संतती परंपरागत चालू आहे. लोकपालांनी त्या श्रेष्ठ ब्राह्मणांना असे सांगितले. त्याचे विधीपूर्वक पूजन करून त्यांना प्रणाम करून निरोप दिला. श्रेष्ठ ब्राह्मण निघून गेल्यावर स्नान अग्निहोत्र करून भुकेने व्याकुळ झाल्यावर ते लोकपाल भिक्षेकरता भ्रमण करू लागले. त्यावेळी ते अतिशय दुर्लभ झाल्यामुळे अस्थिचर्म शेष असलेल्या अंगाचे हाती भिक्षापात्र घेतले होते. तिथे काही भोजन न मिळता नगराच्या दाराबाहेर आले. ते हे युधिष्ठिर त्यावेळी क्रोधाने ब्राह्मणांना शाप देऊन ते स्वतःच्या घरी गेले. तेव्हा पण ते सर्व ब्राह्मण निर्धन व दुःखास पात्र आहेत. पित्याचे धन पुत्राला मिळाले नाही आणि पुत्र पौत्रांचे धन पित्याला लाभले नाही. सर्व काळ त्यांना असेच भोगावे लागले. असे श्रीशंकरांनी सांगितले. कुबेरेश तीर्थात जो मनुष्य स्नान करून गंध धूप नमस्काराने शिवशंकराचे पूजन करतो तो अश्वमेधाचे फल प्राप्त करतो. जो यमतीर्थात स्नान करून यमेश्वराचे दर्शन करतो तो सप्त जन्माच्या पापातून मुक्त होतो. पौर्णिमा अमावस्येला स्नान करून जो पितृतर्पण व तिळयुक्त जलाने स्नान करतो त्याचे पुण्य फल ऐका. त्या जलाने अत्यंत तृप्त होऊन प्रपितामह स्वर्गात स्थित होऊन 12 वर्ष क्रीडा करतात. जो वर्णेश्वर तीर्थात स्नान करून श्री महेश्वराचे पूजन करतो तो वाजपेयी यज्ञाचे फल प्राप्त करतो. शिवाय भरपूर आयुष्य प्राप्त करून अंती अप्सराकडून प्रशांसित होऊन विमानाने वरुणलोकात जातो. वातेश्वर तीर्थात स्नान तसेच श्री महेश्वराचे पूजन करून मनुष्याने लोकपालाचे दर्शन केल्यास तो कृतार्थ होतो. म्हणून भरपूर दान व दक्षिणायुक्त यज्ञाचे काय प्रयोजन. ते या तीर्थात स्नान करून संसारात ज्याने जन्माचे फल प्राप्त होते ते महात्म्य धन्य आहेत व त्याचे जन्म यथार्थ आहेत. लोकपालांना आव्हान करून जे कुबेर स्नानात राहतात त्यांचे जीवन धन्य होते. हे कथानक पुण्यप्रद पापहारी धनदायी आयुवर्धन संहार करणारे यांचे पठण श्रवण करणारे सर्व पापातून मुक्त होतात. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कुबेरादी 4 तीर्थाचे महात्म्य वर्णन नावाचा 133वा अध्याय पूर्ण आला. रामकृष्ण हरी. तो आला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर.